अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थांबण्याचं नावच घेत नाही। कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे। अशातच शासन प्रशासन परिश्रम करून सुद्धा अपयशी दिसत आहे। अशातच आता कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मधील हेल्पलाईन संघटना रस्त्यावर उतरणार आहे। प्रत्येक वार्डात नगरसेवक आशा वर्कर सोबत हेल्पलाईनचे कार्यकर्ते संपूर्ण शहरात काम करणार आहे। याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासोबत चर्चा करून हेल्पलाईन सर्व कर्मचारी सोबत काम करण्याचे आश्वासन दिले। उनसे फायदा नहीं सकते। बड़ी इसमें 3 नगरसेवक 4 नगरसेवक और रोज को चुने के 40-50 पक्के भिड़ाई नहीं इनको कहेंगे क्या करते कैसा होगा ये रोने की बात करें। निगेटिव बिल्कुल नहीं चाहिए। जो निगेटिव आ गया वो गए टक्कर देखा है। तीन गोष्टीचा पाहिजे सोचत हात धुना और मास्क ये 3 बातें। कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि कुठेतरी कोरोना विषाणूच्या रुग्णांची साखळी तोडण्यासाठी आज हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या पुढाकाराने हेल्पलाईनच्या माध्यमामधून एक समाज जागृती करण्यासंदर्भामध्ये जो त्यांनी पुढाकार घेतलेला होता, या संदर्भामध्ये सर्व गटनेते आणि विविध पक्षाचे प्रमुख नेत्यांचं या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती। या मीटिंगमध्ये साधारणतः प्रभागनिहाय कसे काम करायचं, काय करायचं या संदर्भाचं नियोजन केलं। आगामी काळामध्ये अजून सर्व नगरसेवकांची एक बैठक बोलावून अंतिम धोरण तयार करून आम्ही अमरावतीमध्ये जी रुग्णसंख्या वाढलेली आहे ती नक्कीच पूर्ण तोडण्याचा प्रयत्न करू। पेशंट वाढूनच राहिले म्हणून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आणि त्यांची हेल्पलाईन ज्यांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत ज्या समस्या आहे त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून सॉल्व्ह केलेल्या आहेत। शेतकरी आत्महत्या असो, या पंतप्रधानांना मनमोहन सिंगांना विदर्भामध्ये येण्यास त्यांनी भाकीत केलं, असे वैद्य साहेबांनी कलेक्टरची आज भेट घेतली आणि भेट घेतली असता चर्चा झाली कोरोना संपवण्याच्या दृष्टिकोनातून आणि आमचे हेल्पलाईन आणि सगळे कार्यकर्ते यासाठी तयार आहे। त्याची एक रूपरेषा तयार होण्याकरता आज हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये सगळे पक्षाचे, सगळ्या जाती धर्माचे जे मेंबर्स आहे हेल्पलाईनमध्ये त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि कोरोना कसा संपवायचा त्यांचं इम्प्लिमेंटेशन प्रामुख्याने उद्यापासून हे काम सुरू होत आहे। उद्या महापौर, उपमहापौर, स्टँडिंगचे चेअरमन, गटनेते यांची मीटिंग होणार आणि नंतर प्रत्यक्षामध्ये कलेक्टर आणि मनपाचे आयुक्त आणि पोलीस कमिशनर साहेब यांच्या मदतीनं कोरोना कसा संपवण्यात येईल। कारण ही दशा ज्या पद्धतीनं धारावी, मुंबईमधली धारावीचं कोरोना संपला, जसे ग्रामीण भागामध्ये 3-4 हजार लोकांची वस्ती असेल तिथं कोरोना शिरलाच नाही, कारण की त्या गावातले कार्यकर्ते यामध्ये काम करून राहिलेले आहे। प्रशासन किती दिवस काम करणार? 5 महिने झाले पेशंट वाढून राहिले, पॉझिटिव्ह होऊन राहिले, म्हणून हेल्पलाईन आता प्रामुख्याने या कोरोनाच्या साठी युद्ध करण्याकरता मैदान उतरले आहे। धन्यवाद। यावर हेल्पलाईन कशा पद्धतीने काम करणार आहे? यामध्ये सध्या तर असा प्लॅन ठरला आहे की प्रत्येक प्रभागामध्ये 4-4 नगरसेवक आहे, ते नगरसेवक, आशा वर्कर्स, मनपाचे स्वच्छता अधिकारी, अशा पद्धतीने एक टीम तयार होईल आणि काही सोशल वर्कर्स ज्यांनी समाजसेवेची आवड आहे त्या पद्धतीनं आणि कलेक्टर साहेबांशी चर्चा झाली की जे लोक ज्या परिवारामध्ये जर पॉझिटिव्ह आढळला त्याला तर क्वारंटाईन करते आणि त्या पूर्ण परिवार त्याला पोलीस आणि गाडी येतात, त्याला घेऊन जातात। एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। पण कलेक्टर साहेबांनी म्हटलं की त्या लोकांना, त्या इतर लोकांना परिवारातल्या आपण घरातच क्वारंटाईन करू, जेणेकरून त्यांची स्वास्थ्य चांगलं राहील आणि कोरोनाशी युद्ध करत अशा पद्धतीनं ठरलेलं आहे।
कोरोनावर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून मंगळवारी सायंकाळी HVPMमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये HVPM संस्थाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकर वैद्य, नगरसेवक विलास इंगोले, दिनेश बुब, बबलू शेखावत, सलीम बेग, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, रवींद्र खांडेकर, रश्मी नावंदर, प्राध्यापक संजय तिरतकर यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।